गुड मॉर्निंग मित्रांनो, आर के सायन्स टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण 9th स्टँडर्ड सायन्स सब्जेक्ट फर्स्ट युनिट द लॉज ऑफ मोशन याला सुरुवात केली आहे. यामध्ये आज आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन याचा इन डिटेल स्टडी करणार आहोत. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्यवस्थित मन लावून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट हे क्लिअर होतील. मित्रांनो, आज आपण व्हेरी IMP असा जो काही न्यूटनचा नियम आहे तो डिस्कस करणार आहोत. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन यालाच आपण मराठीमध्ये न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असं म्हणत असतो. हा जो काही नियम आहे तो व्हेरी IMP आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित शेवटपर्यंत मन लावून बघा, जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट हे क्लिअर होतील. हा जो काही नियम आहे, या नियमात असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिलेले आहे, म्हणजे जो काही अनबॅलन्स फोर्स असतो त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याच नियमला आपण लॉज ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हणत असतो, म्हणजेच जडत्वाचा नियम असं देखील आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, तर आता या लॉला आपण इन डिटेल डिस्कस करू. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. मित्रांनो, बॅलन्स फोर्सलाच आपण मराठीमध्ये संतुलित बल आणि अनबॅलन्स फोर्सलाच आपण मराठीमध्ये असंतुलित बल असं म्हणत असतो. मित्रांनो, आता व्यवस्थित समजून घ्या. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉरलाच आपण मराठीत रस्सीखेचचा खेळ म्हणत असतो. तुम्ही लहानपणी रस्सीखेच खेळ हा खेळलाच असेल. ठीक आहे, त्यालाच आपण रोप पुलिंग गेम असं म्हणत असतो. स्क्रीनवर जी काही इमेज आहे ती बघितल्याबरोबर तुम्हाला लगेच कळालं असेल की रस्सीखेचचा खेळ काय असतो. तर आपण या इथे बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स आणि सेंटर ऑफ द रोप या जे काही 3 टर्म आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. समजा या 2 टीमच्या मध्ये आपण एक रोप दिलेला आहे. ठीक आहे, आणि या रोपला एक सेंटरला एक गाठ मारली. ठीक आहे, त्या गाठला आपण काय आहे, सेंटर ऑफ द रोप असं कन्सिडर करू. ठीक आहे, आणि बॅलन्स फोर्स काय आहे तो अगोदर व्यवस्थित समजून घ्या. समजा या दोघी टीमने सारख्या प्रमाणात फोर्स ॲप्लाय केला तर तो फोर्स काय असेल, तो बॅलन्स फोर्स असेल. ठीक आहे, पण दोघी टीमपैकी कुठल्याही एका टीमने, समजा या टीमने जास्त फोर्स ॲप्लाय केला आणि या टीमने कमी फोर्स ॲप्लाय केला, तर नक्कीच हा फोर्स कुठला असेल, मग अनबॅलन्स फोर्स असेल. ठीक आहे, अनबॅलन्स फोर्स म्हणजेच दोघी टीम जेव्हा सारख्या प्रमाणामध्ये फोर्स ॲप्लाय करते तेव्हा तो फोर्स बॅलन्स असतो, म्हणजेच संतुलित असतो. पण दोघी टीमपैकी एखाद्या टीमने जास्त फोर्स ॲप्लाय केला आणि दुसऱ्या टीमने कमी फोर्स ॲप्लाय केला, त्यावेळेस जो काही फोर्स ॲप्लाय असतो तो अनबॅलन्स म्हणजे असंतुलित फोर्स असतो. आणि हा सेंटर ऑफ द रोप जो असतो तो ज्या दिशेला जास्त फोर्स ॲप्लाय केला गेला त्या दिशेने सरकत जातो. ठीक आहे, आता व्यवस्थित समजून घ्या. so long as the forces applied by both the sides are equal, that is balance, the center of rope is static in spite of the applied forces. म्हणजेच काय होतं, जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा मध्य स्थिर असतो. इथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने अर्थात बले संतुलित म्हणजेच बॅलन्स असतात. ठीक आहे, आणि म्हणून रस्सीचा मध्य जो असतो, सेंटर ऑफ द रोप, हा स्थिर कॉन्स्टंट असतो. ऑन दी अदर हँड, वेन दी अप्लाइड फोर्सेस बिकम अनइक्वल, दॅट इज अनबॅलन्स, अ नेट फोर्स गेट्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ द रोप शिफ्ट्स इन दॅट डायरेक्शन. म्हणजेच काय होतं, ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढले त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतात, म्हणजेच अनबॅलन्स होतात. परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य जो असतो त्या दिशेने सरकतो. आत्ताच आपण बघितलं होतं की जो काही सेंटर ऑफ द रोप असतो तो ज्या टीमने स्वतःकडे जास्त फोर्स लावून त्या रस्सीला, त्या रोपला आपल्याकडे पुल केलेलं असतं त्या दिशेने हा जो काही सेंटर ऑफ द रोप असतो तो त्या दिशेने पुल होत असतो. म्हणजेच सेंटर ऑफ द रोप शिफ्ट्स इन दॅट डायरेक्शन. कुठल्या डायरेक्शनला,
तर ग्रेटर फोर्स जिथं असेल त्या डायरेक्शनला सेंटर ऑफ द रोप काय होतो, शिफ्ट होतो. ठीक आहे. म्हणजे ज्या टीमने जास्त फोर्स अप्लाय करून या रोपला आपल्या स्वतःकडे पुल केलं तर ती टीम काय होते, विन होते, विजयी होते. आणि तो सेंटर ऑफ द रोप काय असतो, तो पण त्याच दिशेने काय होतं, म्हणजे ज्या दिशेने जास्त फोर्स अप्लाय झालेला असेल त्या दिशेनेच काय होतो, पुल होत असतो. ठीक आहे. म्हणजेच बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स इथं हे दोन फोर्स इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत बॅलन्स फोर्स होता तोपर्यंत सेंटर ऑफ द रोप हा स्थिर होता. पण जेव्हा फोर्स हा अनबॅलन्स झाला, असंतुलित झाला, तेव्हा काय झालं, तो सेंटर ऑफ द रोप जो होता तो जास्तीत जास्त फोर्स अप्लाय ज्या दिशेने केला गेला होता त्या दिशेने तो सेंटर ऑफ द रोप शिफ्ट झाला. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. आता व्यवस्थित समजून घ्या. म्हणजेच जी काही वस्तू असते, ऑब्जेक्ट असते, समजा इथं सेंटर ऑफ द रोप हा ऑब्जेक्ट धरू आपण. जेव्हा बॅलन्स फोर्स होता, संतुलित फोर्स होता, तेव्हा सेंटर ऑफ द रोप जो होता तो स्थिर होता. पण जेव्हा अनबॅलन्स फोर्स अप्लाय झाला, ठीक आहे, त्या रोपवर, तर सेंटर ऑफ द रोप काय झाला, त्याची मुवमेंट झाली, तो ज्या दिशेने बल जास्त होतं त्या दिशेने शिफ्ट झाला. इथं एक एक्झाम्पल घेऊ. समजा एक कार आहे, ती कॉन्स्टंट अशी एका ठिकाणी उभी आहे आणि दुसरी कार जी आहे ती एका सरळ रेषेमध्ये म्हणजेच युनिफॉर्म मोशनमध्ये काय आहे, ती रस्त्याने जात आहे. पण जोपर्यंत यांच्यावर कुठलाही प्रकारचा एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही, ठीक आहे, तोपर्यंत ही जी काही कॉन्स्टंट कार उभी आहे तिला गती मिळणार नाही किंवा ही एक समान गतीमध्ये ट्रॅव्हल करणारी कार आहे, तिची डायरेक्शनमध्ये कुठलाही प्रकारचा फरक पडणार नाही. पण यांच्यावर जर अनबॅलन्स फोर्स अप्लाय झाला, समजा या कॉन्स्टंट उभी असलेल्या कारवर अनबॅलन्स फोर्स अप्लाय झाला तर हिला मूवमेंट मिळेल. आणि ही जी काही एक समान गतीमध्ये जी काही कार ट्रॅव्हल करते हिच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय झाला तर हिची जी काही एकसमान गती असते ती एक समान न राहता तिच्यावर फोर्स अप्लाय झाल्यामुळे तिची डायरेक्शन काय होणार, चेंज होणार. ठीक आहे. म्हणजेच जोपर्यंत संतुलित बल असतं ऑब्जेक्टवर तोपर्यंत ती वस्तू स्थिर असते. पण जेव्हा त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स म्हणजे असंतुलित बल अप्लाय होतं तेव्हा ती वस्तू काय होते, गतिमान होत असते. ठीक आहे. हाच जो आहे तो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. म्हणजे याच्यामध्ये अनबॅलन्स फोर्सचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आता एवढा पॅराग्राफ जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फेनोमेनॉन ऑफ इनर्शिया, दॅट इज द इनएबिलिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्सेस which cause a change in the state of an object at rest or in uniform motion. म्हणजेच न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच इनर्शिया म्हणतो आपण त्याला, म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या अनबॅलन्स फोर्सचे म्हणजेच असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. म्हणजेच काय होतं, जेव्हा एखाद्या वस्तूवर बॅलन्स फोर्स म्हणजे संतुलित बल हे अप्लाइड असेल तेव्हा ती वस्तू काय असते, स्थिर असते, कॉन्स्टंट असते. ठीक आहे. पण जेव्हा त्या वस्तूवर अनबॅलन्स फोर्स हा अप्लाइड झाला तेव्हा ती वस्तू काय होते, गतिमान होत असते. ठीक आहे. यालाच आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हणत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो काही व्हेरी आय.एम.पी. असा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन होता तो इन डिटेल डिस्कस केला आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. यापुढे आपण आता न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ ऑफ मोशन यांचा आपण डिटेल स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या.
जवळ असलेला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे पण इम्पॉर्टंट व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये.